संभाजीनगर मधल्या खवड्या डोंगरावरची घटना. ती घटना पाहिली की प्रत्येकाच्या अंगाला काटा येतो. ज्या पद्धतीने त्या डोंगरावर जाऊन डोंगराच्या माध्यमातून सगळं कुटुंब साफ झालंय आणि ही कुटुंब खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं संपलंय त्याची चर्चा आता मीडियावर मोठ्या प्रमाणात. परंतु खऱ्या अर्थानं जी परिस्थिती या कुटुंबावर आली आणि ज्या परिस्थितीचा एक आज वलय प्रत्येक कुटुंबाचा भाग बनलाय, प्रॉपर्टी. आणि या प्रॉपर्टीच्या नादात ज्या ज्या परिस्थित्या करता येतील, त्या पद्धतीनं आपली परिस्थिती शेकता येईल, या प्रकारची जी भूमिका आज समाजात निर्माण झाली आहे ना, त्या प्रकाराने आज एक कुटुंब पूर्णपणे संपवलं. एक हसतं खेळतं कुटुंब की जे हसत खेळत आपल्या कुटुंबाची नाळ जोडलेली होती. मुरलीधर चांडगुडे यांचं प्रेमविवाह झाला होता आणि हे सगळं होत असताना झाल्यानंतर सुद्धा शेवटी कमवलेला पैसा हाच त्यांचा काळ ठरला. जो कुणाल कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी हा प्रकार करायला गेला, परंतु या प्रकाराने त्यांच्या कुटुंबाची ही परिस्थिती केली आणि शेवटी त्यांची ताटातूट एवढी की दोघांचेही अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी. हृदयविकारक घटना आहे. पण ही घटना का होते, या घटनेच्या मागे पर्याय काय आहेत, आणि आज ज्या पद्धतीने समाज व्यवस्था आणि समाजातील भूमिका या पैशाच्या मागे लागल्या आहेत ना, तर का पैसा हा सगळ्यात मोठा किंवा प्रॉपर्टी हा सगळ्यात मोठा समाधान आहे का, असे अनेक प्रश्न या घटनेने पटलावर सोडलेले आहेत. शेवटी माणूस जगतो कशासाठी आणि माणूस म्हणजे काय, हाच प्रश्न आता खऱ्या अर्थानं ऐरणीवर आला. आणि याच प्रश्नाची चिकित्सा करण्यासाठी, याच प्रश्नाचा मीमांसा करण्यासाठी किंवा याच प्रश्नाचं विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत. म्हणतात ना की जीवनात सगळ्यात मोठा जो जो भाग आहे तो म्हणजे कुटुंब आणि कुटुंबाचं जे समाधान. मात्र तेच हरवल्यानंतर जर खऱ्या अर्थानं माणूस जगणार तरी कोणत्या आधारे, आणि हाच प्रश्न कुणालला नेहमी वारंवार पडत होता. ज्या पद्धतीने त्याच्या 1 वर्षापासून त्याच्या घरात जी भूमिका झाली होती, ज्या पद्धतीने आई वडिलांचं वेगळं राहणं त्याला खटकत होतं, आणि ज्या पद्धतीच्या भूमिका त्या चांदगुडे कुटुंबावर आल्या, त्या भूमिका कोणावरही येऊ नये अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना. कारण की शेवटी माणूस हा माणसासाठीच आहे. पैसा हा साधन आहे, प्रॉपर्टी ही साधन आहे. मात्र माणूस हा विसरून जातो आणि हे विसरल्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करतो ना, त्याची खरी परिणिती आणि खरं उत्तर म्हणजे चांदगुडे कुटुंब. आज या कुटुंबातला एकही व्यक्ती शिल्लक नाहीये. न संगीता चांडगुडे शिल्लक आहेत, न मुरलीधर चांडगुडे शिल्लक आहेत, न कुणाल चांडगुडे शिल्लक आहे. राहिलाय त्यांचा बंद घर, तो आवाज देणारा कुत्रा आणि आजूबाजूचं सुन्न वातावरण. शेवटी शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही प्रश्न पडलाय, कशी झाली ही घटना. काही 1 वर्षा अगोदर हसत खेळत असणारा हे कुटुंब अखेर एवढ्या गंभीर घटनेच्या विळख्यात कस काय सापडला, ह्याचे उत्तर सापडतात संगीता चांडगुडे यांनी व्हायरल केलेल्या त्या व्हिडिओमध्ये. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या नंदेवर जो आरोपाचा भडीमार लावलाय ना, ज्या पद्धतीचे आरोप करण्यात आलेत, आणि खऱ्या अर्थानं जर ही परिस्थिती जर कुटुंबांची असेल तर कशा पद्धतीनं हे कुटुंब आपलं समाधान शोधतील. कारण जी कमवलेला पैसा आहे, जी कमवलेली प्रॉपर्टी आहे, जी कमवलेली परिस्थिती आहे, ती जर खऱ्या अर्थानं अंगलट येत असेल तर खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनात ज्या पद्धतीचा माणूस जगतोय त्याला अर्थ काय उरतोय, प्रश्न आहे. पण प्रश्न हे प्रत्येक कुटुंबासाठी आहे की शेवटी समाधान महत्वाचं की पैसा, कोणाचाही असो. शेवटी त्याने कमवलेलं त्याने त्याच्या पद्धतीनं जर विनियोग केला तर त्याचा फायदा आहे.
पण दुसऱ्याच्या पैशावर जर आम्ही आमची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत असू, आम्ही आमच्या पद्धतीनं मनोरे बांधत असू आणि दुसऱ्याच्या कुटुंबात विष कालवून स्वतःचं कुटुंब कशा पद्धतीनं सुखरूप होईल याची जर तपासणी करत असेल ना, तर ह्याच्यात सगळ्यात मोठी ती मानसिकता दोषी आहे. आज कुणाल चांदगुडे परिवाराची कहाणी हीच झाली. सुरुवातीला ज्या पद्धतीच्या वावड्या उठल्या आणि ज्या पद्धतीची परिस्थिती झाली आणि कुणालवर एक वेगळ्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण करण्यात आली. आयफोनचे हप्ते थकल्यामुळं तो आई वडिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्या खवड्या डोंगरावर गेला. पण परिस्थिती वेगळीच निघाली. वास्तविक परिस्थितीत ही परिस्थिती पेरणारे कोण आहेत आणि नेमका यांच्या मागे काय उद्देश होता? शेवटी सगळे स्वतःचं पाप पचवण्यासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका करून ठेवल्या होत्या त्याला वळण देण्यासाठी नवनवीन शक्ती वापरणं हे प्रत्येकाचं काम आहे. मग त्याच पद्धती शक्कल या चांदगुडे केसमध्ये सुद्धा वापरण्यात आली आणि हे चांदगुडेंची जी भूमिका आहे ती फक्त आयफोनच्या अवतीभोवतीच फिरल का अशी भूमिका मांडण्यात आली. पण संगीता चांदगुडे यांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली आणि त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक चॅनलवर जे व्हिडिओ व्हायरल केले होते, व्हिडिओ शूट केले होते, त्याच्यामुळं आज या खऱ्या परिस्थितीची कहाणी समाजासमोर आली. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची आरोप संगीता चांदगुडे करतायत, आपल्या नंदेला ज्या पद्धतीचे शिव्या शाप देत आहेत, ज्या पद्धतीने परिस्थिती मांडतायत, खऱ्या अर्थानं हे एक प्रेमविवाह केलेल्या कुटुंबाची जर ही व्यथा असेल तर दुसरं काय असू शकतं? आज परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ लागलेली. अनेक प्रसंग असे दैनंदिन जीवनात आमच्या आयुष्याशी जोडले जातात की ज्या प्रसंगाचा जर आम्ही विचार केला तर कधी कधी प्रश्न पडतो, पैसा साध्य आहे का साधन आहे? पण साधन म्हणून जे वापरतात ते सुखी राहतात, पण साध्य म्हणून जे जगतात ना त्यांची परिस्थिती या पद्धतीनं होते. कारण की शेवटी त्यांच्या परिस्थितीचा जो फायदा उचलण्यासाठी लोक जे टपलेले असतात ना, या पद्धतीनं त्यांनी स्वतःची मक्तेदारी करण्यासाठी एक भूमिका तयार केलेली असते आणि आपल्या चांगल्या संसारामध्ये ज्या पद्धतीच्या विष कालवून आपल्याला ज्या पद्धतीचं दिशाभूल केलं जातं तीच परिस्थिती झाली ती मुरलीधर चांदगुडे यांची. खऱ्या अर्थानं ही सगळे परिस्थिती ज्या पद्धतीनं पटलावर येत आहेत, मीडियाच्या माध्यमातून म्हणा, पोलीस सूत्रांच्या माध्यमातून म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांच्या माध्यमातून म्हणा, प्रश्न निर्माण करतायत. प्रश्न अनेक जणांनी त्या कुणाला नाही त्या भूमिका दिल्या, नाही त्या पद्धतीने त्याला ट्रोल करण्यात आलं. पण शेवटी आयफोनचा हा विषय बाजूलाच गेलाय. कुणालची भूमिका होती आई वडिलांना एकत्र आणणं, त्यासाठी केलेला हा प्रकार. खवड्या डोंगरावर जाऊन आई वडिलांना दोघांनाही समोरासमोर आणून त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली, पण ही भूमिका खऱ्या अर्थानं त्याच्या अंगलट येईल असं कधीच त्याला वाटलं नाही. आणि मुलाला वाचवायला गेलेले वडील म्हणजे कुणाला वाचवायला गेलेले मुरलीधर चांदगुडे हे कशा त्या दरीच्या विळख्यात सापडले आणि हे पाहून त्याच्या पाठोपाठ संगीता चांदगुडेंनी जी उडी घेतली, या कुटुंबातली जी भूमिका आहे ती दाखवली जाते. किती जिव्हाळा होता तो दाखवला जातो. शेवटी कुटुंबाशिवाय दुसरं काही नसतं. आणि जेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा आणि माझा पती त्या दरीच्या कुशीत संपतोय हे पाहिल्यानंतर ज्या पद्धतीची भूमिका घेऊन ताबडतोब तिनं ज्या पद्धतीचा निर्णय घेतला ना, त्या निर्णयामुळे खऱ्या अर्थानं परिस्थिती काय असते आणि यातना काय असतात याची सगळ्यात मोठी भूमिका आहे. पण शेवटी जातानाही या कुटुंबाला एकत्र येऊ दिलं नाही. ज्या पद्धतीनं मुरलीधर चांदगुडे यांचा अंत्यविधी अंबडच्या त्या गावात, त्यांच्या राहत्या गावात करण्यात आला, पण या माय लेकराचा अंत्यविधी मुकुंदवाडीच्या संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्येच करण्यात आला. म्हणजे शेवटी जाताना सुद्धा या कुटुंबाला एकमेकाशी जोडलं गेलेलं नाही. किती क्रूर समाज आहे
आणि काय करायचा तो पैसा? पैसा हा साध्य आहे का साधन आहे हे खऱ्या अर्थाने ओळखावं. आणि दुसऱ्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टीला जर स्वतःच्या पत्तरवाळीवर मांडण्यासाठी अशा पद्धतीची कुटील कारवाया करून स्वतःची भूमिका जर मांडून घ्यायची असेल ना, तसं खऱ्या अर्थाने हा माणुसकीला काळिंब आहे. आणि ह्याचा विचार करणार कोण? कारण सगळेच पैशाच्या मागे लागलेत, सगळेच वरबाडण्याच्या नादात लागलेत. आणि हे वरबाडून स्वतःचं कसं चांगभलं करता येईल याकडेच सगळ्यांचं कल आहे. पण परिस्थिती ही वेगळी असते आणि दुसऱ्या कुणाच्या चितेवर शेकलेल्या भाकरी कधीच गोड लागत नसतात. त्यामुळं हा विचार समाजानं केला पाहिजे. खऱ्या अर्थानं दुसरं ते भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, फूल नहीं बन सकते हो तो काटे बनकर मत रहना. ही जी भूमिका मांडण्यात आली ना, त्या काटेच या कुटुंबाचा खऱ्या अर्थाने घात ठरले. आणि या घाताने सगळे हे कुटुंब काळाने गिळंकृत केलंय. आणि आज उरल्यात तो भुंकणारा कुत्रा आणि ते बंद दार. काय वाटतं याबद्दल? काय ही भूमिका? आणि समाजात अशा पद्धतीच्या भूमिका निर्माण होण्यासाठी काय कारण आहेत? काय येत असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.